मित्रांनो, ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी पूर्ण वोटर स्कॅम बाहेर काढला, कशा प्रकारे 1,00,000 मताची म्हणजे चोरी झाली आहे, तसेच कोणाचं नाव वेगळं, कोणाचं गाव वेगळं, कोणाचा पत्ता वेगळा आणि एका व्यक्तीने ते दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान केलं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं कर्नाटकमध्ये एकाच घरात 80 जणांनी मतदान केलं असं दाखवलं आणि हे पूर्णपणे हा फ्रॉड केला आहे. आणि जे काही सत्तेमध्ये जे लोक बसले आहेत ते पूर्ण चुकीच्या पद्धतीने बसले आहेत. आणि वरून निवडणूक आयोग काय म्हणतंय, तर तुम्ही एक आम्हाला शपथपत्र द्या, तरच आम्ही मान्य करू की चुकी केली आहे. हे बोलत नाही की हा जे काय तुमचे आरोप असतील ते आम्ही म्हणजे जनतेसमोर ठेवू किंवा जे काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही तुमचे पूर्ण डाऊट असतील किंवा तुमचे काही जे प्रश्न असतील ते प्रश्नाचे उत्तर आम्ही पूर्ण देऊ. हे करायचं सोडून हे जे काही निवडणूक आयोग आहे ते गप्प आहे. मग ह्याचा अर्थ आहे की जे काही पूर्णपणे हे जे काही स्कॅम झाला आहे हा 100% नाही तर 100% हा जे काही स्कॅम आहे तो खरा आहे. तर मित्रांनो, सध्या जे काही गोदी मीडिया आहे किंवा जे काही हे अंधभक्त आहेत हे त्यांच्या पत्त्यागुल झाले आहेत. याबद्दल काय तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.